नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत बीन्सची चटकदार अशी भाजी. थोडीशी वेगळी पद्धत. बीन्स स्वच्छ कापून धुवून घ्यायचं. 150 ग्रॅम बीन्स घेतलेत मी इथे. तर गॅसवरती कढई ठेवायची. 3 टेबलस्पून तेल घालायचं. अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरं घालायचं. कापलेल्या 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या. कढीपत्त्याची 4-5 पानं घालायची. भिजवलेली मूग डाळ घालायची पाव वाटी. किसलेलं आलं लसूण घालायचं पाव चमचा आणि 2-3 मिनिटं चांगलं फ्राय करायचं. 2-3 मिनिटानंतर याच्यामध्ये कापलेले बीन्स घालायचे. चवीनुसार मीठ घालायचं. एकदा हलवून घ्यायचं. झाकण ठेवून परत 2 मिनिटं याला वाफ द्यायची. 2 मिनिटानंतर झाकण काढायचं. 1 चमचा लाल तिखट घालायचं. अर्धी वाटी किसलेलं खोबरं घालायचं, ओलं किंवा सुकं. 2 चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि 1-2 छोटे चमचे पाणी घालून याला परत एकदा 2-3 मिनिटं वाफ द्यायची. 2-3 मिनिटांनी झाकण काढायची. कोथिंबीर घालायची आणि आपली भाजी तयार. अगदी 10 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते. चवीला खूप छान लागते आणि डब्याला सुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता. मुलं सुद्धा आवडीने खातील अशी ही भाजी. आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा.